वरची क्वालिटी पाहू शकता तर आज क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 8 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात. कांदाभातची क्वालिटी पाहू शकता तर कांदाभातसाठी आज कमीत कमी 5 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. कोबीची क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. तर कोबीसाठी आज कमीत कमी 8 रुपये ते 14 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर कमीत कमी आपल्याला आज 8 रुपये ते जास्तीत जास्त 14 रुपयापर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते. तर आवक भरपूर झाल्यामुळे आपल्याला दरामध्ये मोठी घसरण दुधी भोपळ्यासाठी झालेली पाहायला मिळते. शेवग्याची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटी आपल्याला नुसार आपल्याला कमीत कमी आपल्याला 40 ते 45 रुपयापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 ते 15 रुपये किलोपासून आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी कमीत कमी 50 ते 60 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता तर दोडक्यासाठी आज आपल्याला कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला काकडीसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीसाठी 10 ते 15 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर आपल्याला साधारणतः वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी आज कमीत कमी 90 ते 100 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवकी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला 90 ते 100 रुपयापर्यंत वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवकी आपल्याला आज थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते. तरीसुद्धा दर जे आहे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी आज कमीत कमी 30 ते 40 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. तर आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी आपल्याला 20 रुपयापासून बीन्ससाठी दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता तर आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी आज साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते. तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 50 ते 65 रुपयापर्यंत आपल्याला 1 नंबरच्या पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते. वांग्यांची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यांसाठी कमीत कमी 20 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता तर तोंडल्याच्या क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आज आपल्याला कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. आल्याची क्वालिटी पाहू शकता कवळ्या आल्यासाठी आपल्याला कमीत कमी आज 30 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः मिडियम साईजमध्ये त्याचबरोबर मिक्स आल्यामध्ये आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 60 ते 70 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीचा सातारा आल्यासाठी दर जे आहेत आपल्याला 80 ते 85 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर सातारा आल्यासाठी आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 80 ते 85 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक आपल्याला जास्त झाल्यामुळे आज थोडासा दर जे आहे ते आपल्याला 5 रुपयाने कमी जास्त झालेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिरचीसाठी साधारणतः 20 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 28 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते.
क्वालिटीबरोबर थोडीशी क्वालिटी आपल्याला कमी पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 28 ते 30 रुपयापर्यंत मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. बटाट्यांची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः हा पूर्ण बटाटा जो आहे तर आपल्याला आग्रा या ठिकाणी बटाटा पाहायला मिळतो. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते या बटाट्यासाठी 24 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला बटाट्यासाठी दर पाहायला मिळते. तर गाड्यांची आवक आपल्याला साधारणतः 22 गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यासाठी आज जास्तीत जास्त 28 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. तर साधारणतः बटाट्यासाठी 25 ते 26 रुपये किलोपर्यंत आपल्याला बटाट्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर बाजारामध्ये आपल्याला कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये बटाटा मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः 22 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर जे आहे ते 28 रुपये जास्तीत जास्त उच्चांकी दर आपल्याला आग्रा बटाट्यासाठी पाहायला मिळते. कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः आपल्याला कमी क्वालिटीमध्ये कोथिंबीरीसाठी आज साधारणतः कमीत कमी 5 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान कोथिंबीरीसाठी जास्तीत जास्त 15 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. कांद्यांची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः मिडियम गोल्टी कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 31 रुपयापर्यंत आपल्याला या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते. मार्केटमध्ये मोठ्या कांद्यापेक्षा गोल्टी कांद्याला मिडियम साईजच्या कांद्याला मागणी मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे दर ही आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. तर साधारणतः 34 ते 35 एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोठ्या कांद्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः क्वालिटीनुसार आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी 34 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळालेली आहे. कांद्यांची आवक आहे. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 रुपयापासून आपल्याला लहान कांद्यासाठी त्याचबरोबर चिंगळी कांद्यासाठी दर पाहायला मिळत आहेत. तर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 80 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 180 रुपये किलोपर्यंत आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी आज कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आज आपल्याला जास्त पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आवक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर खराब मालासाठी आपल्याला दर पाहायला मिळतात. मोसंबीची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः कमीत कमी आपल्याला लहान क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः कमीत कमी आपल्याला 20 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते. ते क्वालिटी पाहू शकता. लहान साईजमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळतात. पपईची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी आज 25 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 36 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आपल्याला आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये आपल्याला पपईसाठी तेजी पाहायला मिळते. झेंडूची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला झेंडूसाठी आज कमी झालेले पाहायला मिळतात. तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या झेंडूसाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आवक जास्त झाल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावरती दर जे आहेत ते आपल्याला झेंडूचे कमी झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर लाल झेंडूची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः लाल झेंडूसाठी कमीत कमी 30 ते 35 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या झेंडूसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीच्या झेंडूसाठी साधारणतः 15 ते 20 रुपये किलोपासून आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण झेंडूसाठी झालेली पाहायला मिळते. पर्पल शेवंतीची क्वालिटी पाहू शकतो. तर क्वालिटीनुसार आपल्याला पर्पल शेवंतीसाठी कमीत कमी आपल्याला 40 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला दर पर्पल शेवंतीसाठी आज झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज फुलांच्या दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते.
आज आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे घसरलेले पाहायला मिळतात. तर आवक भरपूर झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 5 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 रुपयापर्यंत आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसासाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटीबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आपल्याला त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पूर्ण घसरलेले पाहायला मिळतात. तर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते.